टीव्ही सत्यमेव व्रतम। लक्षात ठेवा, अजितदादा, तुम्ही राजकीय परिस्थितीचा लाभ उठवून 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा पचवलात। पण आता मात्र जर तुम्ही दादागिरी करत सरकारवर दबाव आणून बेकायदेशीररित्या ऊसदर ठरवणारी उपसमिती स्वतःच्या अध्यक्षतेखाली नेमून ऊसाच्या FRPचे तुकडे पाडत असाल तर त्यातला 1 रुपया सुद्धा पचू देणार नाही। माजी खासदार राजू शेट्टींचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर घणाघात। ऊसाच्या एकरकमी FRP साठी सुप्रीम कोर्टात जाऊ, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, गुडघे टेकायला लावू, मात्र रुपया वसूल केल्याशिवाय सोडणार नाही। राजू शेट्टी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सज्जड इशारा। राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आजकाल रॉबिन हुड सारखं वागायला लागलेले आहेत आणि म्हणूनच कार्यकर्त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन सत्यता न तपासता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी करणं, चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणं, प्रशासनावर दबाव आणून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पडणं, अशा प्रकारची दादागिरी अजितदादांची चालू आहे। 2014 ते 19 या काळामध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी करून ते अडचणीत आले, त्याच रस्त्यानं ते पुन्हा चाललेले आहेत। पण आता आम्ही गप्प बसणार नाही। दादांना मला एवढाच इशारा द्यायचा आहे, तुम्ही दादागिरी करून आणि राजकीय परिस्थितीचा लाभ उठवून 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा पचवला, पण आता दादागिरी करून सरकारवर दबाव आणून नियमबाह्यरित्या ऊस दर ठरवणारी उपसमिती स्वतःच्या अध्यक्षतेखाली नेमून तुम्ही जर का ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या FRPचे तुकडे पाडत असाल तर त्यातला 1 रुपया सुद्धा तुम्हाला पचवून देणार नाही। सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, रस्त्यावर उतरू, तुम्हाला गुडघे टेकायला लावू, पण पै वसूल केल्याशिवाय सोडणार नाही। दादा, लक्षात ठेवा।